सर्वांना नमस्कार। आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत। त्यानुसार इयत्ता 1ली ते 8वीचे 3 स्तर केलेले आहेत। यामध्ये 1ली ते 2री एकूण 18 विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। तर 3री ते 5वी साठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील 18 विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। आणि शेवटचा जो स्तर आहे आपला 6वी ते 8वी त्यासाठी 20 विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं। तर हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे घ्यायचे आहे, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे, कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शनिवार कृती आराखडा ऑगस्ट महिन्याच्या 10 ऑगस्ट 2024 या दिवशीचा म्हणजेच आठवडा क्रमांक 2 जो आहे त्याचा कृती आराखडा आता आपण पाहूयात। आता या कृती आराखड्यामध्ये 3 स्तर आहेत। इयत्ता 1ली ते 2री एक, नंतर 3री ते 5वी आणि पुढचा आहे इयत्ता 6वी ते 8वी। इथे दिलेल्या वेळेनुसार आपल्याला तो आनंददायी शनिवार साजरा करायचा आहे। पहिली तासिका आनंददायी परिपाठ। मग यामध्ये या विषयांतर्गत आपल्याला 1ली ते 2री या स्तरामध्ये मराठी कोडी विचारणे हा आपण एक उपक्रम घेऊ शकतो। आणि 3री ते 5वी या गटामध्ये आनंददायी परिपाठ या विषयामध्ये आपण मराठी शब्दभेंड्या म्हणजेच गटामध्ये स्पर्धा घेऊ शकतो। म्हणजे गावांच्या शब्दभेंड्या किंवा मुलींची नावं, मुलांची नावं अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण शब्दभेंड्या घेऊ शकतो। पुढचा उच्च स्तर आहे 6वी ते 8वी। यामध्ये आपण तोच विषय वाढवलेला आहे। म्हणजे आपण 3री ते 5वीला मराठी शब्दभेंड्या घेतल्या तशा 6वी ते 8वीला आपण इंग्रजी शब्दभेंड्या घेऊयात। मग सोपे इंग्रजी शब्द आपण तिथे मुलांना गटामध्ये स्पर्धा घेऊन त्यांची स्पर्धा घेऊ शकतो। पुढची तासिका आहे 9:30 ते 10। तो विषय आहे 1ली ते 2रीसाठी सामाजिक बांधिलकी। यामध्ये आपण कचराकुंडीचा वापर म्हणजे आपण मुलांना ओला व सुका कचरा कसा वर्गीकरण करायचा आणि कसा ओळखायचा आणि कसा आपण कचराकुंडीचा वापर करायचा ते इथे आपण सांगायचं आहे। पुढे 3री ते 5वी या स्तरामध्ये सामाजिक बांधिलकी या विषयांतर्गत आजीची मुलाखत मुलांना घ्यायला सांगायची आहे आणि त्या मुलाखतीसाठी लागणारे प्रश्नावली तयार करायला आपण शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। पुढचा स्तर आहे 6वी ते 8वीचा। त्यामध्ये विषय आपला सामाजिक बांधिलकी हाच राहणार आहे आणि 6वी ते 8वीला आपण समाजातील समस्या व उपाय म्हणजे सध्या जे काही अनाथ मुले, वृद्ध, भिकारी हे असे ज्या समस्या आहेत आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या त्यावर काय उपाय करता येईल हे मुलांकडूनच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यांना योग्य तिथे मार्गदर्शन करायचं आहे। पुढचा 10 ते 10:30 आपण परिसर भेट हा इथे विषय ठेवला आहे। त्या अंतर्गत 1ली ते 2रीसाठी आपण अंगणवाडी केंद्र यास भेट देणार आहोत। अंगणवाडी केंद्र आपल्या शाळेनजीकच असते, गावात असते, तिथे जाऊन आपल्याला त्यांना भेट द्यायची आहे। पुढे 3री ते 5वीला परिसर भेट या अंतर्गतच आपल्याला दूध संकलन केंद्र यास भेट द्यायचं आहे। यामध्ये आपल्याला बघा सगळीकडेच दूध संकलन केंद्र उपलब्ध नसतील तर इथे लवचिकता ठेवण्यात आलेली आहे। तुमच्या आसपास एखादं असं जर कुठलं शेतीशी संबंधित वगैरे जर केंद्र असेल तर तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता, मुलांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ शकतात। पुढे 6वी ते 8वी परिसर भेटमध्ये गावातील पाणवठा किंवा जलशुद्धीकरण केंद्र अशा पाण्याच्या टाक्या ज्या असतात सार्वजनिक तिथे जाऊन आपण त्यांना पाण्याची प्रदूषण कसं रोखावं किंवा स्वच्छ पाणी उपलब्ध कसं होईल आणि आपल्या गावाला पाणी पुरवठा कसा होतो हे समजावून देऊ शकतो, ह्यावर चर्चा करू शकतो। नंतर पुढे आहे 10:30 ते 11 आरोग्य रक्षण उपाययोजना। 1ली ते 30 आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करू शकतो। त्यांच्या स्वतःची स्वच्छता कशी राखायची त्याविषयी आपण योग्य तिथे मार्गदर्शन करूयात। पुढे आहे स्वच्छता मॉनिटर अनुभव। आता इथे आपण अनुभव की मी स्वच्छतेसाठी काय केलं आहे, स्वतःची स्वच्छता असो किंवा गावातली किंवा आजूबाजूची परिसर स्वच्छता, शाळा स्वच्छता, मग तो एखादा त्याचा अनुभव सांगणार आहे आणि त्या अनुभव सर्वांशी तो शेअर करणार आहे। पुढे आहे 6वी ते 8वीसाठी आरोग्य स्वच्छता पोस्टर घोषवाक्य निर्मिती स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे। सोपे घोषवाक्य शिक्षकांनी त्यांच्यासमोर ठेवून त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांच्याकडून काही घोषवाक्य
तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 11 ते 11:45 म्हणजेच 11:45 आपल्याला मध्यंतर असणार आहे. आणि पुढे 11:45 ते 12:30 गीतमंच हा विषय, हा तिन्ही स्तरांसाठी आपण इथे घेऊयात. तर गीतमंचामध्ये 1ली ते 2रीमध्ये बडबडगीत सादरीकरण घ्यायचं आहे. तर 3री ते 5वीसाठी गीतमंचामध्ये आपल्याला भक्तिगीते, प्रार्थना गीते किंवा समूह गायन हे आपण घेऊ शकतो. आणि 6वी ते 8वीसाठी पोवाडे, नंतर देशभक्तीपर गीत गायन असे प्रकार आपण इथे घेऊ शकतो. पुढे 12:30 ते 1 हा शेवटचा जो पिरियड किंवा तासिका आहे, तिथे मैदानी खेळ घेऊ शकतो. आता 1ली ते 2रीला मुलं लहान असल्यामुळे आपण साधे सोपे जे खेळ आहेत त्यांना घेऊयात. आंधळी कोशिंबीर 1ली ते 2रीला, नंतर 3री ते 4थीसाठी मैदानी खेळ, लंगडी स्पर्धा व त्याचे नियम, त्याचे खेळाडू ह्या सर्व आपण ते मुलांना क्रीडांगणावर नेऊन समजावून देऊ शकतो. पुढे 6वी ते 8वीसाठी पुढचा उच्च स्तर आहे कबड्डी स्पर्धा. आणि कबड्डी स्पर्धा तिथे घेऊन मुलांना योग्य ते त्यांचे नियम आणि मार्गदर्शन शिक्षकांनी करावायचं आहे. अशा प्रकारे आनंददायी शनिवाराचा हा आठवडा क्रमांक 2चा कृती आराखडा आत्ता आपण बघितलात. बघा इथे आपल्याला सर्व उपक्रमांमध्ये विषय जरी सारखाच राहिला तरी पण प्रत्येक उपक्रमामध्ये आपल्याला त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, शाळेच्या विद्यार्थी शिक्षक संख्येनुसार आपल्याला इथे किंवा उपलब्ध जे काही साहित्य असेल त्यानुसार इथे मुभा आहे आणि लवचिकता ठेवण्यात आलेली आहे. हा फक्त एक आदर्श म्हणजे नमुना म्हणून इथे आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे जास्त वेळ जर गेली तर तिथे आपण एखादा त्यातील जो काही विषय आहे तो आपण स्किप करू शकतो. यात आपल्याला लवचिकता आहे. तर असेच नवनवीन आराखडे आणि उपक्रम आणि कृती समजावून घेण्यासाठी आमच्या आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.